रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज आपण जे लोकेशन निवडलेलं आहे, हे लोकेशन तुमचं जर बघितलं तर खेवरा सर्कलच्या पुढेच एक टिकुजिनीवाडी रिसॉर्ट आहे आणि त्या टिकुजिनीवाडी रिसॉर्टच्या शेजारी कल्पतरू हिल्स नावाचं खरं एक प्रोजेक्ट आहे. त्या कल्पतरू हिल्स नावाच्याच प्रोजेक्टमध्ये आपण हायर फ्लोअरला, बिल्डिंग तशी मध्ये 29 माळ्याची आहे, पण तिथेच हायर फ्लोअरला 636 कार्पेटचा खरं एक 2 BHKचा फ्लॅट आहे, जिथनं त्या बाल्कनीबंद जर तुम्ही बघितलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं टिकुजिनीवाडी रिसॉर्ट दिसतं. अधिक थोडीशी बिल्डिंगही दिसते. अधिक जर तुम्ही वरती बघितलं तर येऊरचं डोंगरही तुम्हाला स्पष्ट आणि क्लिअर दिसतो. भविष्यात येणारं तुम्हाला जे ठाणा टू बोर्ले टनल तुमच्या घरामधनं तुम्हाला दिसतो. खाली जर बघितलं तर सगळ्या ॲमेनिटीज तुम्हाला तुमच्याच कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या त्या सगळ्या बाकी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने दिसतात. त्याचीच ही जी बाल्कनी आहे, ही बाल्कनीही तुम्हाला चांगल्या पद्धतीची खरं बनवलेली आहे. राहिला प्रश्न, या फ्लॅटमध्ये खूप हवा आहे, कारण तुम्ही बघू शकता हा पडदा हवेमुळे हलत आहे. नंतर जर तुम्ही बघितलं तर जर हे घर बघितलं तर ह्याच्यात जर मेंटेनन्सचा विचार केला तर साधारणतः 6,500 रुपये मेंटेनन्स असणारा हा फ्लॅट आहे. घराच्या बाहेर ज्या वेळेला मी जाणार आहे त्यावेळेला हा पश्चिम दिशेला घर आहे, आतमध्ये जाताना पूर्वेला आहे. जर तुम्ही बघितलं तर आपल्या घरासमोर एक घर आहे. अधिक जर तुम्ही ह्या साईडला आलात तर इथे पण तुम्हाला 2 घर ऑलरेडी दिले गेलेले असणार आहेत. आणि लिफ्ट जर बघितल्यात 1 आणि 2 अशा टोटल 2 लिफ्ट तुम्हाला ह्या घरामध्ये मिळतील. एक कार पार्किंग आपल्याला ह्या घरामध्ये मिळालं आहे. बिल्डिंगला OC/CC त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी असणार आहेत. म्हणजे असं नाही की बिल्डिंगला OC/CC नाही आहे. कोणत्याही बँकेकडनं लोन घेऊ शकता. नंतर घराच्या आतमध्ये ज्यावेळेला एंट्री करतो त्यावेळेला सुंदर आणि चांगल्या पद्धतीची अशी तुम्हाला मोठी जागा ह्या साईडला मिळते. ह्या जागेत जर तुम्ही बघितलं तर यांनी आता सध्या अशा पद्धतीचं ठेवलेलं आहे. इकडे जर तुम्ही बघितलं तर एक खिडकी खरं ठेवलेली आहे. या खिडकीने तुम्ही बघू शकता हा पंखा किती फिरतोय. आणि ह्या साईडला जर बघितलं तर खूप मोठी अशी जागा आहे. ह्या जागेत तुम्ही तुमचे कपडे वगैरे त्या सगळ्या गोष्टी सुकवायला ठेवू शकता. एवढी मोठी जागा तुम्हाला ह्या घरामध्ये नक्की व्यवस्थित मिळते. हा हॉलमधनं जर तुम्ही समजा ह्या साईडला जर आलात त्या हॉलमध्ये बघू शकता एवढी हे सगळे जागा इथे तुम्हाला व्यवस्थित सगळं सिटिंग प्रबंध केलेला आहे. अधिक ह्या साईडला TV युनिट लावलेला आहे. आणि नंतर तुम्ही येता इथे तुमच्या मस्त आणि सुंदर अशा बाल्कनीमध्ये येतात. ह्या बाल्कनीमध्ये तुम्हाला खालून मी सांगितलं त्याप्रमाणे तुमचं असणारं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम त्या सगळ्या गोष्टी दिसतात. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. खरं त्या मालकांना हा फ्लॅट विकायचा आहे. तुम्ही इथे जर बघितलं तर हे कल्पतरू हिल्स तसं बघितलं तर 9 ते 10 वर्ष जुनं कॉम्प्लेक्स आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर खरं त्यांनी वॉशिंग मशीनचं खरं प्रावधान करून ठेवलेलं आहे. नंतर जर तुम्ही इकडे आलात तर इथे तुम्हाला मोठं आणि चांगलं प्रशस्त असं किचन तुम्हाला इकडनं मिळतं. इकडनं पण तुमची ही खिडकी जर उघडली तर इथे पण तुम्हाला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं क्रॉस व्हेंटिलेशन मात्र नक्की येतं. अशा पद्धतीचं एवढं मोठं आणि असं पद्धतशीर चांगलं किचन तुम्हाला मिळतं. पुढे गेल्यानंतर जर तुम्ही पुढे आला तर तुम्हाला इथे परत कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक मोठं आणि चांगलं तुम्हाला ह्या साईडला पण मिळतं, जे खरोखर खूप मोठं नक्की आहे. कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने खरं कन्स्ट्रक्शन क्वालिटी वगैरे त्या सगळ्या गोष्टी पण चांगल्या आहेत. आणि नंतर जर पुढे आला तर इथे तुम्हाला कॉमन बेडरूम असणार आहे. ह्या कॉमन बेडरूमला आता हा बेड लागला आहे. ह्या बेडच्या शेजारी पण जर बघितलं तर एवढी खूप मोठी, एवढा अजून एक बेड लागेल, एवढी मोठी जागा तुम्हाला ह्या बेडमध्ये आहे. याने तर भगवंताचं मंदिर खरं इकडे ठेवलेलं आहे. नंतर इथं बघितलं तर हे कपाट लावण्यासाठी पण एक चांगली पद्धतशीर जागा होऊ शकते. आणि इकडनं जर आलं तर इथे परत एक खिडकी आहे. आणि ह्या खिडकीतनं जर तुम्ही इथे आलात तुम्हाला इथं पण एक बाल्कनी किंवा सगळं असं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला ह्या घरामधनं बाकी नक्की मिळतो. अशाच पद्धतीचा हा फ्लॅट आहे, जो 2 BHKचा फ्लॅट आहे. त्याचा कार्पेट तुम्हाला सांगितलं 636 कार्पेटचं हे घर असणार आहे. आणि ज्यावेळेला आपण ह्या साईडला येऊ त्यावेळेला हे शेवटचं बेडरूम असणार आहे. शेवटच्या बेडरूमला ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला तुम्हाला इथं एक लगेच जर बघितलं तर वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं तुम्हाला हे मिळतं. हे खरं तसं बघितलं तर हे राहतं घर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडं सामान वगैरे दिसते. आणि नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर मात्र इथे एक खिडकी आहे. आणि ह्या खिडकीतनं मात्र खूप प्रचंड अशी हवा येते, कारण ही जी खिडकी आहे ही खिडकी ह्या साईडला असल्यामुळे हा सगळ्या हवेचा फ्लो तुम्हाला इकडनं मिळतो. नंतर इथे आलं तर तुम्हाला इथे मोठं आणि चांगल्या पद्धतीचं असं कपाट तुम्ही लावू शकता किंवा बनवू शकता. खरं तर ह्या सगळ्या गोष्टींचं काम तुम्हाला करावं लागेल, कारण आत्ता हे जे घर आहे हे आत्ता जे राहणारे लोक आहेत ते सगळं खरं घेऊन जाणार आहेत. आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर त्यांनी इथे TV लावलेला आहे. तुम्हाला ह्या साईडला पण जागा खूप मोठी मिळते. अधिक हा बेड ह्या साईडला एका साईडला लावला आहे. ह्या साईडला पण एवढा मोठा बेड बसून पण तुम्हाला इकडे पण मोठी जागा नक्की मिळते. आणि सगळ्यात चांगली जर गोष्ट बघितली, परत तुम्ही ह्या बेडरूमला जर आलात तर या तर त्यांनी कपडे सुकवत घातलेत, पण तुम्हाला हे ॲमेनिटीज खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे इकडनं दिसतात. जे समजा झाडांचं प्रेम ज्यांच्यावरती आहे तर मला असं वाटतं झाडं असं हा डोंगर वगैरे सुंदर आणि चांगला तुम्हाला
ह्या घरामधनं ह्या बाल्कनीमधनं ही बाल्कनी जरी बघितली तुम्हाला बघू शकता ग्रिल वगैरे सगळं सुव्यवस्थित लावलं आहे. इकडनं जरी आला तर इथपासून इथपर्यंत तुम्हाला ही अशी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची बाल्कनी तुम्हाला खरं ही मिळते. खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची जागा आहे जिथे तुम्ही संध्याकाळचं चहा पाणी सगळ्या गोष्टींचं नियोजन नक्की करू शकता. अशा पद्धतीचा हा तुमचा खरं बेडरूम होता, जो शेवटचा बेडरूम आपण तुम्हाला दाखवलेला आहे. राहिला प्रश्न किमतीचा, तर ह्या किमतीमध्ये मालक जे आहेत ह्या मालकांनी आत्ता 1,33,00,000 म्हणजे 1,33,00,000 रुपये ह्याची खरं ठेवलेली किंमत आहे. त्या किमतीमध्ये कमी होणार आहे, कमी होणार असं नाही, पण खूप मोठं कमी होणार आहे असं पण नाही, थोडंसं मात्र याच्यात कमी होण्याचे चान्सेस आहेत. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळे घरं आम्ही रोज दाखवतो आहे, जेणेकरून लोकांपर्यंत सगळ्या एरियातले घरं त्या पद्धतीचे जात राहावे आणि त्यातनं एखाद्याला आपल्या स्वप्नातलं घर जर आवडलं तर त्यांनी फोन करावा, किंवा आजूबाजू नाही जरी फोन केला, आजूबाजूची काही माहिती जरी असेल तर फोन करा. फोन केल्यानंतर तुम्हाला सगळी इत्तभूत माहिती आपल्याकडनं देत राहू. अशाच आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी बघा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा आणि तेवढे जास्त व्ह्यू पण करा. तुर्तास सांगतो मंडळी, रामकृष्ण हरी.